काँग्रेस पक्षातील कुटुंब कल्याण कार्यक्रम ज्येष्ठ नेत्यांनी हाती घेतल्यानं विधानसभेच्या तोंडावरच काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून येण्याची शक्यता आहे। नारायण राणे असो वा सुशीलकुमार शिंदे, सध्या या नेत्यांच्या कुटुंब कल्याण भूमिकेनं पक्षांतर्गत कलह मात्र वाढतोय। कोकणवर सत्ता गाजवणारे नारायण राणे असो वा सोलापुरात प्रतिकूल परिस्थितीतून केंद्रीय गृहमंत्री पद उपभोगलेले सुशीलकुमार शिंदे, या नेत्यांच्या कुटुंब कल्याणाच्या धोरणामुळे सध्या काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह वाढलाय। सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे महापालिका गटनेते महेश विष्णुपंत कोठे, माजी महापौर नलिनी चंदेले यांनी शिंदेंची साथ सोडण्यास प्रणिती शिंदेंवर सुशीलकुमार शिंदे यांचं अतिप्रेम जबाबदार आहे असं मानलं जात आहे। कोकणात नारायण राणे यांचीही अशीच अवस्था आहे। निलेश राणेंच्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरही नितेश राणेंच्या विधानसभा उमेदवारीची तयारी सुरू आहे। याबद्दल राणे समर्थकांमध्ये दबक्या आवाजात कलह सुरू आहे। त्यामुळेच मुख्यमंत्री यांनी सक्षमतेचा सूर लावलाय। सक्षम कार्यकर्ता असेल तो काय कुठल्या वयाचा असेल, त्याचे कोण नातेवाईक यापेक्षा तो काँग्रेस विचार जपतोय का नाही आणि त्याला निवडून येण्याची क्षमता आहे का नाही, या एकाच मुद्द्यावर तिकीट वाटप होईल। यूपीए सरकार हे महाबेटे की सरकार आहे हा नरेंद्र मोदींचा दावा लोकसभा निवडणुकीत मतदारांना भावला आणि देशात मोदी सरकार आलं। इतिहासातील महाभारतापासून ते राजकारणातील आधुनिक महाभारतापर्यंत पुत्रप्रेम कायम अडचणीत तयार करणारच ठरलंय। आता सुद्धा पुत्रप्रेम काँग्रेसला धोका निर्माण करणारं ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते। या पराभवानंतरही घराणेशाहीच्या प्रेमात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांना विधानसभेतही धक्का बसणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सोलापूरहून संतोष पवारसह दीपाली जगताप आणि सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।